हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स विथ एम के. तर आज आपण बघतोय जनरल मेथडचा अजून एक एक्झाम्पल. d² + 3d + 2 ऑपरेटिंग ऑन y इज इक्वल टू साइन e⁻x. ओके, तर हे क्लिअरली नॉन होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. सो राईट डाऊन गिवन de d² + 3d + 2 operating on y is equal to sin e⁻x is linear differential equation non-homogeneous linear differential equation. Why non-homogeneous? Because the right hand side is non-zero. So non-homogeneous linear differential equation with constant coefficients. Okay, so the solution, general solution, y is equal to yc plus yp. ऑलरेडी लास्ट व्हिडिओमध्ये आपण या ऑक्झिलरी इक्वेशनसाठी रूट्स फाइंड आउट केलेले आहेत आणि वाय सी कॅल्क्युलेट केलेले आहेत. तरी पण आपण अजून एकदा करूयात. सो व्हॉट इज द ऑक्झिलरी इक्वेशन हिअर? ऑक्झिलरी इक्वेशन इज r² + 3r + 2 is equal to 0. So what are the values of r? r is equal to -2 -1. Okay, roots of this auxiliary equation. Hence roots are real and distinct. So since roots are real and distinct, yc is equal to c1 e⁻²x plus c2 e⁻−x. okay, yc is this. To find yp, we are using general method. Okay, by general method, the formula we are going to use for the general method is yp is equal to 1/d - m1 operating on f of x is equal to e⁻m1x into integration e⁻−m1x into f of x dx. ओके, हा फॉर्म्युला आपण वापरणार आहे. तर m1 म्हणजे काय? त्या d - m1चं रूट आहे, बरोबर. सो इथं आपल्याला काय करायचं आहे? वाय पी फाइंड आउट करताना आपल्याकडे क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आहे. सो 1 फॅक्टर्ड फॉर्ममध्ये त्या पॉलिनॉमियलला लिहायचं आहे. सर्वात आधी d² + 3d + 5 ऑपरेटिंग ऑन साइन e⁻x. ओके, जो इन्व्हर्स डिफरन्शियल ऑपरेटर आहे तो आहे असं लिहिला आधी. आता काय करायचं आहे आपल्याला? तर जी डिनॉमिनेटरमधली पॉलिनॉमियल आहे तिला फॅक्टर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजे 1 what are the roots? Sorry, here it is not 5, it is 2. okay, let me erase it. It is 3d + 2. okay, so the factors are d + 2 into d + 1. रूट्स काय आहेत? -2 आणि -1. म्हणजे फॅक्टर्स काय झाले? साईन चेंज करायचं आणि डी सोबत जोडायचं, बरोबर. सो d + 2 d + 1 ऑपरेटिंग ऑन साइन e⁻x. तर 1/1 दोन इन्व्हर्स डिफरन्शियल ऑपरेटर्स आहेत आपल्याकडं. सो 1/1 आपण ते ऑपरेट करून घेणार आहे. सो फर्स्टली टेक दिस 1/d + 2 outside the bracket and only operate 1/d + 1 on sin e⁻x. okay, so it is given by 1/d + 2 operating on, now what is the root for this 1/d + 1? The root is -1. okay, so m1 ची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये, लेट मी हायलाइट इट. सो या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करतोय?
m1ची व्हॅल्यू आपण टाकतोय -1. ओके, सो पुटिंग m1 इज इक्वल टू -1 हिअर, वी विल गेट e⁻x इंटू इंटिग्रेशन, आतमध्ये साईन आपण चेंज करतो, +1 करतो. सो e⁻x इंटू f(x). f(x) इज साइन e⁻x dx. ओके, क्लोज द स्क्वेअर ब्रॅकेट. सो 1/d+2 ऑपरेटिंग ऑन e⁻x. इथं सबस्टिट्यूशन वापरावं लागणार आहे आपल्याला. का? कारण e⁻x अँगलमध्ये, बरोबर, म्हणजे फक्त सबस्टिट्यूशन ही एकमेव मेथड आहे ज्याने आपण हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करू शकतो. सो युझिंग e⁻x इज इक्वल टू t, e⁻x dx इज इक्वल टू dt. सो बाय युझिंग दिस द इंटिग्रेशन विल बी e⁻x इंटू dx साठी आपण काय टाकणार आहे? dt. So e⁻x into dx is equal to dt and sin of e⁻x is equal to sin of t. कारण आपण काय करतोय? e⁻x ला t टाकतोय. क्लोज द ब्रॅकेट. सो इट इज गिवन बाय 1/d+2 ऑपरेटिंग ऑन e⁻x. द इंटिग्रेशन ऑफ sin t is -cos t. ओके, resubstitute for t. So you will get 1/d+2 operating on -e⁻x into cos of e⁻x. Sorry, only wait a minute. So e⁻x minus e⁻x into cos of t is e⁻x. Resubstitute for e⁻x. So you will get 1/d+2 operating on minus e⁻x into cos of e⁻x. Okay, now what is the root for this 1/d+2? Inverse differential operator. The root is -2. Okay, so e⁻2x into integration e⁻2x this is your f(x) now. Okay, so minus e⁻x into cos of e⁻x dx. ओके, मायनस बाहेर घ्या कारण तो -1 आहे, बरोबर. सो मायनस e⁻2x टू इंटिग्रेशन e⁻2x आणि e⁻x. 2x - x विल बी +x. सो e⁻x फक्त उरणार आहे इथं आणि cos e⁻x dx. अगेन दिस इज नॉट सिम्पल इंटिग्रेशन, यू हॅव टू यूज सबस्टिट्यूशन हिअर. e⁻x इज इक्वल टू t. So e⁻x dx is equal to dt. सेम सबस्टिट्यूशन जे आपण मागं यूज केलं तेच वापरायचं. e⁻−2x इंटिग्रेशन e⁻x into dx is given by dt and cos of e⁻x is given by cos of t. So d is equal to e⁻−2x cos t चे इंटिग्रेशन sin t. Again resubstitute for t, so you will get sin of e⁻x. So this is your yp, e⁻−2x into sin of e⁻x. Hence the general solution for given differential equation is given by y is equal to yc plus yp is equal to c1 e⁻²x plus c2 e⁻x
minus, okay, let me correct it. There is one mistake, we have not taken this minus. Okay, we have to take it. इथला मायनस राहिला आहे आपला, बरोबर. ओके, तो मायनस आपण डायरेक्ट बाहेर घेतला होता. सो या स्टेपपासून इथं फक्त मायनस येईल. येस, सो मायनस ई रेस टू -2x इंटू साइन ऑफ ई रेस टू एक्स. दिस इज युअर आन्सर. ओके, तर जनरल मेथडमध्ये तुम्ही कुठलेही डिफरन्शियल इक्वेशन ओके तुम्ही जनरल मेथडचा यूज करून सॉल्व करू शकता. फक्त कंडिशन काय आहे प्रोव्हाइडेड की इंटिग्रेशन जे ते थोडंसं सिम्पलर फॉर्ममध्ये असायला हवं. ते जर कॉम्प्लिकेटेड फॉर्ममध्ये असेल इंटिग्रेशन तर मग जनरल मेथड अवघड होते यूज करायला. आणि जनरल मेथडचा बेस्ट अल्टरनेटिव्ह कुठला आहे तर तो मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर आहे. ओके, ज्यावेळी आपण मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरचे व्हिडिओ बघणार आहे त्यावेळी सेम एक्झाम्पल्स वी विल सॉल्व बाय युझिंग इट. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि जर तुमचे स्पेसिफिक काही डाऊट्स असतील तर कमेंट करायला विसरू नका. काही सजेशन्स असतील तर सांगायला विसरू नका. थँक्यू.